नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक मारुती दुधा आपल्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मागील लेक्चरमध्ये आपण इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप हा थेरॉटिकल भाग बघितला होता। आजच्या लेक्चरमध्ये अतिशय महत्त्वाचा, परीक्षेच्या दृष्टीने सगळ्यात जास्त मार्क असणारा असं तुमच्या आमच्या सर्वांच्या आवडीचा पार्टनरशिप फायनल अकाउंटला आज आपण सुरुवात करतोय। फायनल अकाउंट हे तसं तुम्ही 11वीला शिकले, म्हणून थोडंसं 11वीमध्ये जाऊ। 11वीला जेव्हा तुम्ही अकाउंटन्सीचा सिलेबसला सुरुवात केली तेव्हा तुम्ही इंट्रोडक्शन ऑफ बुक कीपिंग अकाउंटन्सी झाल्यानंतर सेकंड टॉपिकमध्ये फंडामेंटल्स ऑफ बुक कीपिंग शिकले होते। त्यानंतर तुम्ही सोर्स ऑफ डॉक्युमेंट शिकले होते आणि सोर्स ऑफ डॉक्युमेंटच्या नंतर तुम्ही जर्नल शिकले होते। मग जर्नल नंतर तुम्ही लेजर शिकले होते, लेजर नंतर तुम्ही ट्रायल बॅलन्स शिकले होते आणि ट्रायल बॅलन्स वरून तुम्ही फायनल अकाउंट सुद्धा शिकले होते। फक्त 11वीचं फायनल अकाउंट हे सोल प्रोप्रायटरचं होतं, म्हणजे एकल व्यापाऱ्याचं होतं। आणि हे जे फायनल अकाउंट आहे आता 12वीला आलेलं, तर हे पार्टनरशिपचं फायनल अकाउंट आहे। मग पार्टनरशिप म्हणजे काय हे आपण मागील लेक्चरमध्ये कव्हर केलंच। उदाहरणार्थ 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येतात, व्यवसाय सुरू करतात आणि व्यवसायातून झालेला नफा शेअर करतात, त्याला आपण पार्टनरशिप म्हणतो। मग या पार्टनरशिपचं फायनल अकाउंट हे सोल प्रोप्रायटर सारखंच असतं, फक्त पार्टनर असल्या कारणाने त्यांचे कॅपिटल हे जास्त असतात। म्हणजे 2 पार्टनर असेल तर दोघांचं कॅपिटल असतं, 3 पार्टनर असेल तर तिघांचं कॅपिटल असतं। अशा प्रकारे पार्टनर असल्याने त्याची वाढ होते आणि मग त्यांच्यामध्ये आपल्याला प्रॉफिटचं डिस्ट्रीब्युशन करावं लागतं। ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या प्रकरणामध्ये शिकायच्या आहेत। आता फायनल अकाउंट म्हणजे काय, फायनल अकाउंटची गरज काय हे एकदा आपण सुरुवातीला थोडंसं बघू, म्हणजे जेणेकरून फायनल अकाउंट मध्ये काय बनवलं जातं हे तुम्हाला सर्वांना माहितच आहे, म्हणजे तुम्ही 11वीला ऑलरेडी केलंय। उदाहरणार्थ ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट हे कसं प्रिपेअर करायचं ही थोडीशी आयडिया तुम्हाला आहेच, परंतु आपल्याला बोर्ड एक्झाम द्यायची म्हणून फायनल अकाउंटची नेसेसरी काय, फायनल अकाउंटची गरज काय हे आपण थोडंसं समजून घेऊ। तर फायनल अकाउंटची गरज काय असते, उदाहरणार्थ व्यवसायाला, पार्टनरशिपला व्यवसायातून किती प्रॉफिट झालाय, फर्म मधून किती प्रॉफिट झालाय, ग्रॉस प्रॉफिट किती, नेट प्रॉफिट किती, ग्रॉस लॉस किती, नेट लॉस किती, आणि त्याच पद्धतीने फर्मची बॅलन्स शीट काय आहे, फर्मचं फिनान्शियल पोझिशन दाखवणारं जे स्टेटमेंट असतं त्याला आपण बॅलन्स शीट म्हणतो। तर हे बॅलन्स शीट काय सांगतंय, बॅलन्स शीट कसं आहे कंपनीचं हे यावरून आपल्याला समजून घेण्यासाठी फायनल अकाउंटची गरज असते। त्याच प्रकारे व्यवसायातील म्हणजेच फर्म मधील डेटर किती आहे, क्रेडिटर किती आहे, त्याच पद्धतीने इन्कम टॅक्सच्या पर्पजसाठी कंपनी फर्मचा प्रॉफिट किती आहे, लॉस किती आहे हे शोधण्यासाठी आपल्याला फायनल अकाउंटची गरज पडते। मग आता फायनल अकाउंट म्हटल्यानंतर ज्या गोष्टी प्रिपेअर केल्या जातात त्यातली पहिली तुम्हाला सर्वांना माहित असणारी पहिली गोष्ट असते ट्रेडिंग अकाउंट। मग आता ट्रेडिंग अकाउंट म्हणजे काय ते आपण थोडक्यात बघू। ट्रेडिंग अकाउंट म्हणजे काय, तर ट्रेडिंग अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट, म्हणजे ट्रेडिंग अकाउंट हे नॉमिनल अकाउंटचं उदाहरण आहे। मग नॉमिनल अकाउंट म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वांना नॉमिनल अकाउंटचा नियम माहिती आहे। उदाहरणार्थ काय आहे नॉमिनल अकाउंटचा नियम, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स। म्हणजेच डेबिट साइडला ऑल एक्सपेन्सेस रेकॉर्ड केले जातात, पण ते डायरेक्ट एक्सपेन्सेस रेकॉर्ड केले जातात आपल्या फायनल अकाउंटच्या लँग्वेजमध्ये, आणि क्रेडिट साइडला इन्कम रेकॉर्ड केले जातात, डायरेक्ट इन्कम थोडक्यात आपल्या फायनल अकाउंटच्या दृष्टीने। मग आता ट्रेडिंग अकाउंट हे आपण डिटेलमध्ये बघणार, म्हणून आता तुम्ही लक्ष द्या, बोर्डवरती मी ट्रेडिंग अकाउंटचा फॉर्मॅट लिहितो। ओके, बघा मित्रांनो, हा आपला ट्रेडिंग अकाउंटचा फॉर्मॅट। ट्रेडिंग अकाउंट हे नॉमिनल अकाउंटच्या नियमानुसार बनत असल्या कारणाने ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला आपण एक्सपेन्सेस लिहितो, पण हे एक्सपेन्सेस कोणते, तर डायरेक्ट एक्सपेन्सेस। आता डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे काय, तर डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे थोडक्यात समजून घ्या, डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे असे एक्सपेन्सेस का ज्यांच्यामध्ये उत्पादन चालू ठेवायचं की बंद करायचं ही क्षमता असती, म्हणजेच उत्पादन पूर्णपणे त्यांच्यावर अवलंबून असतं, अशा एक्सपेन्सेसला आपण डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणतो। त्याच पद्धतीने ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला जे घटक आहे ते सगळे आपले डायरेक्ट इन्कम वाले आहे। मग डायरेक्ट इन्कम म्हणजे काय, तर त्याचं सुद्धा तसंच आहे की उत्पादन ज्याच्यावरती पूर्ण अवलंबून असतं, ज्याच्यातून आपल्याला प्रत्यक्षात उत्पन्न मिळतं, इन्कम मिळतो, त्याला आपण डायरेक्ट इन्कम म्हणतो। मग आता एक एक कंटेंट आपण व्यवस्थित चेक करू। उदाहरणार्थ
फर्स्ट कंटेंट आहे ओपनिंग स्टॉक. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला येणारा तुम्ही 11वी पासून बघताय फर्स्ट कंटेंट कोणता आहे? ओपनिंग स्टॉक. आता ओपनिंग स्टॉक म्हणजे काय? मागच्या वर्षी शिल्लक असलेला माल पुढच्या वर्षी उत्पादन करण्यासाठी सुरुवातीला वापरला जातो, म्हणजेच यूज केला जातो. एक प्रकारचा तो आपला खर्च आहे, म्हणून ओपनिंग स्टॉक आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहितो. सेकंड कंटेंट आहे परचेस. आता परचेस तुम्हाला उत्पादन करण्यासाठी रॉ मटेरियल खरेदी करावं लागतं. मग रॉ मटेरियल खरेदी केल्यानंतर तुमचा एक्सपेन्सेस होतो आणि रॉ मटेरियलवरतीच उत्पादन अवलंबून असतं, म्हणून तुम्ही त्याला परचेस म्हणतात आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करतात. आता तिथंच तुम्हाला परचेस मधून रिटर्न आउटवर्ड हे लेस करावं लागतं. रिटर्न आउटवर्ड लेस का करावं लागतं? तर जो माल तुम्ही परचेस केलेला आहे, जो रॉ मटेरियल तुम्ही परचेस केलेलं आहे पण ते तुम्हाला नकोय, तुम्हाला आता त्याची गरज नाहीये, आवश्यकता नाहीये, म्हणून तुम्ही ते परचेस केलेलं रॉ मटेरियल रिटर्न करता, तर त्याने तुमचा खर्च कमी होतो, म्हणून तुम्हाला ते लेस केलेलं आहे. त्याच्यानंतरचा पुढचा कंटेंट आहे तुमचा कॅरेज इनवर्ड. आता कॅरेज इनवर्ड आणि फ्रेट या दोन्हींचा अर्थ सेमच आहे. जो तुम्ही रॉ मटेरियल खरेदी करतात तेव्हा रॉ मटेरियल व्यवसायामध्ये आणण्यासाठी जो तुम्हाला वाहतुकीचा खर्च येतो, भाडं लागतं, त्याला आपण कॅरेज इनवर्ड किंवा फ्रेट इनवर्ड असे म्हणतो. त्याच्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे तुमचा डॉक चार्जेस. डॉक चार्जेस म्हणजे काय? जहाजाने जो माल येतो ते रॉ मटेरियल आपल्याला ताब्यात घेण्यासाठी त्या बंदराला, त्या पोर्टला आपल्याला पैसे द्यावे लागतात, त्याला आपण डॉक चार्जेस म्हणतो. पुढचा पॉइंट आहे कस्टम ड्युटी. कस्टम ड्युटी म्हणजे सीमा शुल्क, जो आपल्याला माल ताब्यात घेण्यासाठी त्या सीमेवरती आपल्याला द्यावा लागतो. त्याच्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे वेजेस प्रोडक्टिव्ह. मग प्रोडक्टिव्ह वेजेस म्हणजे काय? तर प्रोडक्टिव्ह वेजेस उत्पादन करण्यासाठी जे मजूर काम करतात त्यांना दिला जाणारा पगार म्हणजे प्रोडक्टिव्ह वेजेस. मित्रांनो, पुढचा पॉइंट आहे वेजेस अँड सॅलरी. आता वेजेस आणि सॅलरी दोन कंटेंट प्रॉब्लेम मध्ये असतात, वेजेस अँड सॅलरी, सॅलरी अँड वेजेस. तर वेजेस अँड सॅलरी म्हणजे काय? तर वेजेस म्हणजे मजुरी. मग जी कर्मचाऱ्याला, जी कामगार भौतिक काम करत नाही, शारीरिक काम करतो, अशा कामगाराला दिला जाणारा जो पगार असतो त्याला आपण वेजेस म्हणतो. मग वेजेसनी जर स्टार्टिंग असेल तर आपल्याला तो कंटेंट ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला लिहायचा असतो, आणि जर सॅलरीने स्टार्टिंग असेल तर ते प्रॉफिट अँड लॉसला लिहायचा असतो. ते प्रॉफिट अँड लॉसच्या फॉर्मॅटमध्ये आपण बघूच. त्याच्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे आपला इम्पोर्ट ड्युटी. इम्पोर्ट ड्युटी म्हणजे आयात कर. जो आपण माल खरेदी करतो तेव्हा आयात करण्यासाठी जो आपल्याला कर द्यावा लागतो समोरच्याला, त्याला आपण इम्पोर्ट ड्युटी म्हणतो. त्याच्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे कोल, कोक, गॅस, मोटिव्ह पॉवर अँड वॉटर. उत्पादन करण्यासाठी जे शक्ती देणारे साधन आहे, जे पॉवर देणारे साधन आहे, मोटिव्ह पॉवर म्हणजे शक्ती देणारे साधन, तर त्याला आपण डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणतो, म्हणून तो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला येतो. त्याच्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे रॉयल्टी. रॉयल्टीचा मराठी अर्थ आहे मानधन. जी असेट, ज्या व्यक्तीची असेट आपण उत्पादन करण्यासाठी व्यवसायामध्ये प्रत्यक्षात वापरतो, त्या व्यक्तीला आपल्याला ती असेट वापरल्याच्या बदल्यात जे मानधन द्यावं लागतं तो आपला उत्पादनाशी डायरेक्ट रिलेटेड एक्सपेन्सेस आहे, म्हणून आपण त्याला ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड करतो. त्याच्यानंतरचा पुढचा कंटेंट आहे प्रायमरी पॅकिंग चार्जेस. आता प्रायमरी पॅकिंग चार्जेस हे तुम्हाला उदाहरणाच्या साहाय्यानेच पहिल्यांदा समजून सांगतो, म्हणजे तुम्हाला ते समजेल. उदाहरणार्थ तुमचं औषधाची कंपनी आहे, मग औषधाच्या कंपनीमध्ये जे तुम्ही औषध बनवलेले ते औषध तुम्हाला मार्केटमध्ये नेण्यासाठी किंवा कस्टमरला देण्यासाठी तुम्हाला त्या औषधाचं पॅकिंग हे छोट्या प्रमाणात किंवा कुठल्या ना कुठल्या प्रकारात तुम्हाला त्याची पॅकिंग करावीच लागते, कारण बिना पॅकिंगचं ते औषध, ते लिक्विड मार्केटमध्ये जाऊ शकत नाही, कस्टमरला मिळू शकत नाही, म्हणून ते पॅकिंग प्रायमरी करावं लागतं, उत्पादन केल्या करावं लागतं, म्हणून त्याला आपण प्रायमरी पॅकिंग चार्जेस म्हणतो. त्याच्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे फॅक्टरी लाइटिंग, फॅक्टरी रेंट, फॅक्टरी इन्शुरन्स. हे तिन्ही कंटेंट असे आहे का यांना जर फॅक्टरी वर्ड असेल म्हणजेच उत्पादनाशी रिलेटेड जर वर्ड असेल तर हे कंटेंट आपल्याला ट्रेडिंग अकाउंटला रेकॉर्ड करायचे असतात. जर फॅक्टरी शब्द नाही आला, नुसतं रेंट आलं, नुसता इन्शुरन्स आला, तर हे कंटेंट आपल्याला प्रॉफिट अँड लॉसला रेकॉर्ड करावे लागतात. पण फॅक्टरी शब्द आला याचा अर्थ उत्पादनाशी ते प्रत्यक्ष रिलेटेड आहे, मग तेव्हा ते आपल्याला ट्रेडिंग अकाउंटलाच घ्यावे लागतात. त्यानंतर पुढचा कंटेंट मित्रांनो वर्क मॅनेजर सॅलरी. आता प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये जे वर्कर काम करतात
त्या वर्करला दिली जाणारी जी सॅलरी आहे ती प्रोडक्शन डिपार्टमेंटशी रिलेटेड असल्या कारणाने, प्रत्यक्षात रिलेटेड असल्या कारणाने आपल्याला ती ट्रेडिंग अकाउंटला रेकॉर्ड करावी लागते. म्हणून वर्क मॅनेजर सॅलरी ही ट्रेडिंग अकाउंटला येते. नॉर्मल सॅलरी असेल तर प्रॉफिट अँड लॉसला जाणार आहे. मग अशा प्रकारे मित्रांनो आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला कोणते कंटेंट बघितले, तर जे कंटेंट उत्पादनाशी प्रत्यक्ष रिलेटेड आहे, या कंटेंट शिवाय उत्पादन होऊ शकत नाही, अशा कंटेंटला आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला रेकॉर्ड करतो, कारण ते आपले उत्पादनाशी प्रत्यक्षात रिलेटेड असणारे डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. मग आता डायरेक्ट एक्सपेन्सेस डेबिट साइडचे समजले. आता आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला जाणार, म्हणजेच डायरेक्ट इन्कम कडे जाणार. कारण इन्कम कोणते ते पण आपण बघितले पाहिजे. बघा मित्रांनो, आता क्रेडिट साइडला पहिला येणारा फेवरेट कंटेंट का जो तुम्ही 11वी पासून बघताय, उदाहरणार्थ त्याचं नाव आहे सेल. मग आता सेल म्हणजे काय, विक्री. फर्मने मालाची विक्री केल्यानंतर त्यांना प्रत्यक्षात इन्कम भेटतो आणि तो प्रत्यक्षात इन्कम भेटत असल्या कारणाने तो आपल्याला ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला लिहावा लागतो, म्हणजे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला रेकॉर्ड केला जातो. मग आता यामध्ये सुद्धा जो माल तुम्ही समोरच्या कस्टमरला विकलाय त्याला तो जर आवश्यक नसेल, त्याला जर तो माल नकोसा असेल तर तो माल रिटर्न करतो आणि तो रिटर्न केल्यामुळं आपली पुन्हा एकदा सेल कमी होतो. म्हणून आपल्याला ते जे रिटर्न आलेला माल आहे तो सेल मधून लेस करावा लागतो. ओके, त्यानंतरचा पुढचा कंटेंट आहे गुड्स लॉस बाय फायर. आता हे सगळे कंटेंट एका प्रकारचेच आहे म्हणून मी एकत्रच वाचतो. गुड्स लॉस बाय फायर, गुड्स लॉस बाय थेफ्ट, गुड डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल, गुड्स लॉस इन ऍक्सिडेंट, गुड्स विड्रॉ बाय पार्टनर. या सर्वांमधून एकच अर्थ कळतो का जेव्हा व्यवसायातून माल जातो तेव्हा तो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला लिहिला जातो. मग उदाहरणार्थ फायर झाला म्हणजे आगीमध्ये जळाला, तेव्हा माल व्यवसायातून गेला, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. थेफ्ट झाला म्हणजे चोरी झाली मालाची, तेव्हा सुद्धा तो माल व्यवसायातून गेला, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. त्याच पद्धतीने तुम्ही सॅम्पलिंग साठी, ऍडव्हर्टाइजमेंट पर्पज साठी गुड डिस्ट्रीब्यूट केले, तेव्हा सुद्धा माल तुमच्या व्यवसायातून जाणार, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला येणार. त्याच्यानंतर गुड्स जेव्हा तुमचं ट्रान्सपोर्टेशन होतंय तेव्हा तुमचा गुड्स मध्ये थोडक्यात गुड्सचा ऍक्सिडेंट झाला म्हणजे काय, गुड्स थोडक्यात गहाळ झाला किंवा गुड्स थोडक्यात मला ट्रान्सपोर्टेशन मध्ये ऍक्सिडेंट झाला तर त्याला सुद्धा आपण गुड्स गेला असं समजतो, म्हणून तो सुद्धा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला येतो. त्याच्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे गुड्स विड्रॉ बाय पार्टनर. जर पार्टनरनी त्याच्या पर्सनल यूज साठी गुड्स विड्रॉ केलेले असेल म्हणजेच गुड्स घेतलेले असेल तर फर्म मधून तो गुड्स जातो, म्हणून सुद्धा तो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला जातो. त्याच्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे हे सर्व अकाउंट मध्ये जे प्रोडक्शन डिपार्टमेंटचं कामकाज वर्षाच्या एंडिंगला संपल्यानंतर जो माल शिल्लक राहतो त्याला आपण क्लोजिंग स्टॉक म्हणतो. हा क्लोजिंग स्टॉक आपल्याला पुढच्या इयरला ओपनिंग म्हणून द्यायचा असतो, म्हणजेच आता सुद्धा तो माल व्यवसायातून जाणार असतो, म्हणून त्याला आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला लिहितो. तर अशा प्रकारे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला एक कंटेंट होता आपला सेलचा आणि बाकी सगळे कंटेंट होते गुड्सचे. याचाच अर्थ सेल आणि गुड्स, विक्री झाली डायरेक्ट इन्कम भेटतो, माल व्यवसायातून गेला म्हणजे डायरेक्ट इफेक्ट त्या व्यवसायावरती होतो आणि म्हणून तो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला लिहितो. ओके, म्हणजे अशा प्रकारे ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साइड आहे. आता ही ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साइड झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय तर ही ट्रेडिंग अकाउंट आपल्याला क्लोज करायचं असतं. आता क्लोज करत असताना काय होतं, आपण 11वीला शिकलोय. उदाहरणार्थ लेजर अकाउंट तुम्ही कसे क्लोज करायचे आठवा, थोडस तुम्हाला लक्षात येईल. बघा आपण दोन साइड चेक करायचो, डेबिट साइड आणि क्रेडिट साइड. यामध्ये आपण चेक करायचो कोणती साइडची टोटल मोठी येते. मग उदाहरणार्थ कधी क्रेडिट साइडची टोटल मोठी येते तर कधी डेबिट साइडची टोटल मोठी येते. कोणती टोटल मोठी हे प्रत्यक्षात त्या सिच्युएशन वरती अवलंबून असतं. पण जर समजा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडची टोटल मोठी आली, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडची टोटल जर मोठी आली आणि डेबिट साइडची टोटल जर छोटी असेल तर त्या मोठ्या टोटलला आपण असे दोन्हीकडे लिहितो आणि दोन्हीकडे लिहिल्यानंतर मग त्या मोठ्या टोटल मधून आपण छोटी टोटल लेस करतो म्हणजेच वजा करतो आणि ते वजा केल्यानंतर जो डिफरन्स असतो, क्रेडिट साइड मोठ्या असल्या कारणाने डेबिट साइडला डिफरन्स येतो आणि मग त्याला आपण ग्रॉस प्रॉफिट असे म्हणतो. ग्रॉस प्रॉफिट असे म्हणतो. कधी असेही होईल डेबिट साइडची टोटल मोठी,
क्रेडिट साईड छोटी असेल. मग क्रेडिट साईड छोटी असल्या कारणाने जी टोटल डेबिटची मोठी आलेली आहे ती दोन्हीकडे लिहिली जाईल आणि लिहिलेल्या टोटल मधून छोटी टोटल वजा केली जाईल. मग छोटी टोटल वजा केल्यानंतर छोटी साईड क्रेडिट असल्या कारणाने क्रेडिटला फरक पडल आणि मग क्रेडिटला जर फरक पडला तर त्याला आपण ग्रॉस लॉस म्हणतो. म्हणजेच फॉर एक्झाम्पल डेबिटला फरक पडला तर ग्रॉस प्रॉफिट, क्रेडिटला फरक पडला तर ग्रॉस लॉस. मग ग्रॉस प्रॉफिट आणि ग्रॉस लॉस हे आपल्याला पुढच्या अकाउंटला ट्रान्सफर करायचे असतात. मग आता तुम्हाला माहिती आहे ट्रेडिंग अकाउंट नंतर 11वीला तुम्ही बघितले ट्रेडिंग अकाउंट नंतर पुढचं अकाउंट कोणतं येत असतं? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. मग प्रॉफिट अँड लॉसला हा फरक जाणार असतो म्हणजेच या अकाउंटचा फरक त्या अकाउंटला पुढे ट्रान्सफर होतो. मग उदाहरणार्थ जर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला डिफरन्स असेल तर आपण त्याला ग्रॉस प्रॉफिट नाव देतो. हा ग्रॉस प्रॉफिट पुढच्या प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर केला जातो. म्हणजे इकडे डेबिट असेल तर तिकडं क्रेडिट. त्याच्यानंतर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला जर फरक असेल तर आपण त्याला ग्रॉस लॉस म्हणतो. मग तो ग्रॉस लॉस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला येतो. मग अशा प्रकारे हे अकाउंट आपण शेवट फायनल स्टेजला क्लोज करत असतो. मग यावरून तुम्हाला आता एक कळालं ट्रेडिंग अकाउंट हे कशासाठी इम्पॉर्टंट असतं तर ग्रॉस प्रॉफिट ग्रॉस लॉस शोधण्यासाठी. आणि म्हणून ट्रेडिंग अकाउंटचा वापर व्यवसाय संस्थेला अशा प्रकारे करायचा असतो. मग आता यानंतर आपण कोणतं अकाउंट बघणार? पुढचा अकाउंट बघणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. बघा मित्रांनो आपण ट्रेडिंग अकाउंटचा फॉर्मॅट बघितल्यानंतर आता आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या फॉर्मॅटकडे जातो. हा तुमचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्मॅट आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे सुद्धा वर्षाच्या शेवटी बनवलं जातं. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला सुद्धा दोन बाजू असतात ट्रेडिंग अकाउंट सारख्या. एक डेबिट बाजू असती, एक क्रेडिट बाजू असती. डेबिट साईडला आपण DR लिहितो, क्रेडिट साईडला आपण CR लिहितो. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे सुद्धा नॉमिनल अकाउंट नुसारच बनलं जातं. नॉमिनल अकाउंट सारखंच त्याचे प्रकार त्याचे टाईप नॉमिनल अकाउंट सारखंच ते बनवलं जातं. म्हणजेच नॉमिनल अकाउंटच्या नियमानुसार जे एक्सपेन्सेस असतात ते डेबिट साईडला रेकॉर्ड केले जातात, जे इन्कम असतात ते क्रेडिट साईडला रेकॉर्ड केले जातात. मग आता ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट यामध्ये नेमका फरक काय ते एकदा समजून घेऊ आणि नंतर आपण या कंटेंटकडे जाऊ. तर ट्रेडिंग अकाउंट मध्ये आपण डायरेक्ट एक्सपेन्सेस रेकॉर्ड होतात, डायरेक्ट इन्कम रेकॉर्ड होतात हे बघितलं होतं. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट इन्कम हे रेकॉर्ड होतात. मग आता डायरेक्ट एक्सपेन्सेस इनडायरेक्ट हे कसं बघायचं तर हे आपण एकदा बघू. डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस यामध्ये छोटंसं आपण एक्झाम्पल घेऊ म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजेल. तर आता डायरेक्ट एक्सपेन्सेस मध्ये उदाहरणार्थ उत्पादन ज्याच्यावर अवलंबून असतं अशा कंटेंटचा समावेश होतो. तर प्रॉफिट अँड लॉस मध्ये जे आपण इनडायरेक्ट एक्सपेन्सेस रेकॉर्ड करतो, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे काय? ज्याच्यावरती उत्पादन अवलंबून नसतं, ऑप्शनल असतात, अशा घटकांना आपण इनडायरेक्ट म्हणतो. मग अशा घटकांसाठी केलेला जाणारा जो खर्च असतो त्याला आपण इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणतो. मग आता उदाहरणार्थ तुमची एखादी कंपनी आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचा साखर कारखाना आहे. मग साखर कारखाना जर असेल तर साखर कारखान्यामध्ये जेव्हा तुम्ही ऊस तोडणी कामगार लावतात, ऊस तोडणी कामगारांच्या माध्यमातून ऊसाची तोडणी करून तो ऊस तुम्ही कारखान्यात आणतात. मग ऊस तोडणी कामगार हा डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे कारण उत्पादन त्याच्यावरती अवलंबून आहे. पण जेव्हा तो ऊस तुमच्या कारखान्यात येतो, कारखान्यात आल्यानंतर त्याच्यावरती तो कारखाना मध्ये जेव्हा प्रोसेस होती तेव्हा तुम्ही मालकाबरोबर इतर ऑफिशियल लोकांची नेमणूक करतात. म्हणजे उदाहरणार्थ मॅनेजर याची तुम्ही नेमणूक करतात. मग मॅनेजरची नेमणूक केली ही तुमची काय ऑप्शनल आहे. त्याच पद्धतीने तुम्ही त्या कारखान्यात बनवलेल्या साखरेची मार्केटिंग केली किंवा जाहिरात केली तर ही ऍडव्हर्टाइजमेंट सुद्धा तुमची काय असणार आहे? ऑप्शनल असणार आहे. त्याच्यावरती उत्पादन अवलंबून आहे का? नाही. ते केलं तरी चालेल, नाही केलं तरी चालेल. म्हणजेच ऑप्शनल किंवा वैकल्पिक म्हणू आपण त्याला थोडक्यात, म्हणजे ज्याच्यावरती उत्पादन अवलंबून नाहीये, केला तरी चालेल, नाही केलं तरी चालेल, असे जे एक्सपेन्सेस असतात, असे जे इन्कम असतात ते आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला रेकॉर्ड करतो. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या आता डेबिट साईडला आपण जाऊ. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे जे डेबिटचे कंटेन आहे ते काय सांगतात ते समजून घेऊ. तर नेहमीप्रमाणे मगाशी सांगितल्याप्रमाणे जर तुमच्या ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला फरक असेल म्हणजे ट्रेडिंग अकाउंटची डेबिट मोठी आलेली असेल, क्रेडिटला फरक पडलेला असेल तर त्याला आपण ग्रॉस लॉस म्हणतो. आणि मग तो लॉस आपल्याला पुढच्या अकाउंटला म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करायचा असतो.
तिकडे क्रेडिट असतो म्हणून इकडे तो डेबिटला येतो. ओके, सुरुवात त्याने होणार आहे कारण पहिलं अकाउंट ते होतं, त्यामुळे त्याचा फरक जर क्रेडिटला असेल तर डेबिटला लिहायचा आहे आणि जर त्याच्या डेबिटला असेल तर याच्या क्रेडिटला लिहायचं आहे आणि नंतरच याचे इतर कंटेंट सोडवायचे. म्हणजेच प्रॉब्लेम लिहिताना तुम्हाला, प्रॉब्लेम सोडवताना तुम्हाला ह्या गोष्टी बघायच्या आहे कारण बोर्ड एक्झामला ह्या गोष्टी तुम्हाला चेक करायच्या आहे. मग कुठलंही अकाउंट असो, ट्रेडिंग अकाउंट असो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असो, त्याच्या बाजूला डेबिट आणि क्रेडिट, जर लेफ्ट हँड साइड असेल तर डेबिट आणि राईट हँड साइड असेल तर क्रेडिट हे लिहिणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने पर्टिक्युलर अमाऊंट हे सुद्धा लिहिणं गरजेचं आहे. मगाशी पण मी लिहिलं होतं, आताही लिहिलंय कारण ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे दोन्ही अकाउंटच आहे, त्याच्यामुळे यांची जी वरची रचना आहे याच्यात बदल नाही. ओके, आणि मग त्याच्यानंतर आपण इतर कंटेंट कडे जाणार. मग याचं सेकंड कंटेंट आहे सॅलरी. मगाशी तुम्हाला वेजेस अँड सॅलरी हा पॉइंट आलेला होता, आता इथं जो पॉइंट आहे तो सॅलरी. मग सॅलरी म्हणजे आताच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही तुमच्या कंपनीमध्ये एखादा ऑफिसरची नेमणूक केली तर त्याला दिला जाणारा जो पगार आहे त्याला आपण सॅलरी म्हणतो आणि त्या ऑफिसरची नेमणूक आपण स्वइच्छेने करतो म्हणून आपण त्याला जो पगार देतो तो आपला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, डायरेक्ट एक्सपेन्सेस नाही. त्याच्यानंतरचा पुढचा कंटेंट आहे रेंट अँड टॅक्सेस. रेंट अँड टॅक्सेस आपल्या व्यवसायाचं जे काही भाडं असतं हे व्यवसायाचं भाडं सुद्धा तुमचं रेंट अँड टॅक्सेस म्हणून कन्सिडर होतं, म्हणजेच इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणून कन्सिडर होतं. कारण फॅक्टरीचं रेंट नाहीये, हे ऑफिसचं रेंट आहे. म्हणजेच ऑफिसच्या रिलेटेड ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी आपण इथं रेकॉर्ड करतो म्हणून त्याला आपण इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणतो. जर फॅक्टरी रेंट आला असतं तर ट्रेडिंग अकाउंटला गेलं असतं कारण ते उत्पादनाशी प्रत्यक्ष रिलेटेड असतं. हे तुम्हाला नॉर्मल रेंट आहे, नॉर्मल रेंट म्हणजे थोडक्यात ऑफिसचं रेंट म्हणून हे तुम्हाला प्रॉफिट अँड लॉसला लिहायचं आहे. त्याच पद्धतीने इन्शुरन्सचं पण तसंच आहे, हा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रिसिटी लाइटिंगचं पण मगाशी तसंच, मगाशी फॅक्टरी होती म्हणून ट्रेडिंग अकाउंटला गेलं होतं, आता नॉर्मल लाइटिंग आहे, लाइटिंगचा नॉर्मल एक्सपेन्सेस आहे म्हणून तो प्रॉफिट अँड लॉसला आहे. त्याच्यानंतर टेलिफोन पोस्टेज हा सुद्धा तुमचा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे कारण पोस्टेज आणि टेलिफोनची उत्पादनासाठी प्रत्यक्ष गरज नसती. ओके, त्याच्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी. प्रिंटिंग अँड स्टेशनरी हा सुद्धा तुमचा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे कारण तो तुमच्या उत्पादनावरती अवलंबून नसतो. त्याच्यानंतर पुढे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, जे तुमचे कंपनीचे व्यावसायिक, जे कंपनीचे तुमचे मार्केटेटर आहे त्यांना दिला जाणारा जो ट्रॅव्हलिंग साठीचा एक्सपेन्सेस आहे तो तुमचा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे कारण तो मार्केटिंग करण्यासाठी, जास्तीत जास्त सेल करण्यासाठी तुम्ही त्यांना देत असतात. म्हणजे तो उत्पादन वाढवण्यासाठी किंवा उत्पादनावरती अवलंबून नसणारा एक्सपेन्सेस आहे. तो फक्त आपल्याला जास्त प्रॉफिट मिळावा, जास्त व्यवसाय चालवा म्हणून केला जाणारा एक्सपेन्सेस आहे. त्याच्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे डेप्रिसिएशन ऑन असेट. 11वीला आपण बघितलंय कुठल्याही असेटचं जर डेप्रिसिएशन झालं म्हणजेच उदाहरणार्थ झीज झाली तर ती आपली इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणून प्रॉफिट अँड लॉसला रेकॉर्ड. मित्रांनो, डेप्रिसिएशन झाल्यानंतरचा पुढचा कंटेंट आहे ऑडिट फी. आपण आपल्या फर्मचं जेव्हा वर्षाच्या शेवटी ऑडिट करतो तेव्हा ऑडिटरला दिला जाणारा जो काही फी आहे ते आपला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे म्हणून आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ते रेकॉर्ड करतो. पुढचं कंटेंट आहे एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस. आपण आपल्या फर्ममध्ये जेव्हा कस्टमरसाठी एंटरटेनमेंटची सुविधा करतो तेव्हा येणारा जो काही खर्च आहे तो आपला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असतो म्हणून तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला रेकॉर्ड केला जातो. त्याच्यानंतरचा पुढचा कंटेंट आहे रिपेअर. आपण आपल्या फर्ममध्ये कुठल्याही प्रकारचं रिपेअरिंग केलं तर रिपेअरिंग हा आपला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे म्हणून तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला येतो. त्याच्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे इंटरेस्ट ऑन लोन. आपण फर्मने जर लोन घेतलेला असेल आणि त्यावरचं जर इंटरेस्ट असेल तर हा तुमचा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे कारण तो उत्पादनासाठी अवलंबून नसतो, तो इतर गोष्टींसाठी वापरला जातो आणि म्हणून त्याला आपण इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणतो. पुढचा कंटेंट आहे सेंट्री एक्सपेन्सेस किंवा मिसलेनियस एक्सपेन्सेस. म्हणजे थोडक्यात किरकोळ स्वरूपाचे खर्च त्याला आपण इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणून आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड केला जातो. त्याच्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे कन्व्हेन्स. आता कन्व्हेन्स म्हणजेच ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. कन्व्हेन्स आणि ट्रॅव्हलिंगचा एकच अर्थ आहे का ट्रॅव्हलिंगसाठी जो काही खर्च केला जातो म्हणजेच कन्व्हेन्ससाठी जो काही खर्च केला जातो त्याला आपण कन्व्हेन्स एक्सपेन्सेस म्हणतो, ते आपण इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणून प्रॉफिट अँड लॉसला रेकॉर्ड करतो. त्याच्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे लॉस बाय फायर, लॉस बाय थेफ्ट. म्हणजे माल जळाल्यानंतर लॉस होणं, माल चोरीला गेल्यानंतर लॉस होणं ही आपली
इनडायरेक्ट ऍक्टिव्हिटी म्हणून हा खर्च आपल्याला प्रॉफिट अँड लॉसला रेकॉर्ड करायचा असतो. त्याच्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे लॉस इन ऍक्सिडेंट. मालाचा जर ट्रान्सपोर्टेशन मध्ये जर लॉस झाला तर तो पण आपला इनडायरेक्ट आहे, म्हणून तो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला रेकॉर्ड करतो. पुढचा पॉइंट आहे गुड डिस्ट्रीब्यूट ॲज अ फ्री सॅम्पल. जर आपण ऍडव्हर्टाइजमेंट पर्पजसाठी गुड डिस्ट्रीब्यूट केले फ्री सॅम्पलने, म्हणजे फुकट आपण सॅम्पलिंग केली मार्केटमध्ये, तर तो आपला एक्सपेन्सेस आहे, पण तो इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, तो उत्पादनावरती अवलंबून असणारा एक्सपेन्सेस नाहीये, म्हणून आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला तो रेकॉर्ड करतो. त्याच्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे कमिशन अलाउड. कमिशन अलाउड आणि डिस्काउंट अलाउड. आपल्या फर्मने जर कस्टमरला किंवा सोसायटी मधल्या लोकांना जर आपल्या सेलिंग होण्यासाठी जर कमिशन दिलेलं असेल, डिस्काउंट दिलेला असेल, आपण कस्टमरला डिस्काउंट देतो, तर तो आपला डायरेक्ट एक्सपेन्सेस नाही, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. कारण आपण तो जेव्हा आवश्यकता असेल तेव्हाच देतो, कंटिन्यू देत नाही, म्हणून त्याला आपण इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणून प्रॉफिट अँड लॉसला रेकॉर्ड करतो. पुढचा पॉइंट आहे ऍडव्हर्टाइजमेंट. आता आपल्या फर्मने जर ऍडव्हर्टाइजमेंट केलेली असेल तर हा ऑप्शनल एक्सपेन्सेस आहे, म्हणजेच थोडक्यात जर तरवरचा एक्सपेन्सेस आहे, म्हणून हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आपण रेकॉर्ड करतो. त्याच्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे कॅरेज आउटवर्ड. ट्रेडिंग अकाउंटला शिकलो ते कॅरेज इनवर्ड होतं, आणि आता आपण बघतोय कॅरेज आउटवर्ड, म्हणजे व्यवसाय जो माल तयार झालेला असतो, फर्म मध्ये जो माल तयार झालेला असतो, तो माल बाहेर जाण्यासाठी जे काही भाडं लागतं त्याला आपण कॅरेज आउटवर्ड म्हणतो. मग हा आपला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, म्हणून तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला रेकॉर्ड केला जातो. त्याच्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे बॅड डेट्स आणि आरडीडी. 11वी पासून तुम्ही बघतात बॅड डेट्स म्हणजे पैसे बुडणं. जर आपल्याला कस्टमर कडून पैसे घेत असताना पैसे बुडाले तर तो आपला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, किंवा त्या व्यक्तीवरती आपल्याला डाऊट आला, म्हणजे त्या कस्टमरवरती डाऊट आला, तर तो आपला रिझर्व डाऊटफुल डेब्ट्स आहे, म्हणून बॅड डेब्ट्स आणि आरडीडी हे आपले इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. कारण ते आपल्याला कधी होईल, कधी होणार हे आपल्याला फिक्स नसतं, आणि म्हणून तो इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला रेकॉर्ड केला जाईल. त्याच्यानंतर पुढचे कंटेंट आहे एक्सपोर्ट ड्युटी. ट्रेडिंग अकाउंटला शिकलो ती इम्पोर्ट ड्युटी, आता इथं बघतोय एक्सपोर्ट ड्युटी. एक्सपोर्ट ड्युटी म्हणजे निर्यात खर्च, हा उत्पादन केल्यानंतरचा खर्च आहे, त्याच्यामुळं हा तुमचा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, प्रॉफिट अँड लॉसला रेकॉर्ड करायचा. त्याच्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे जनरल एक्सपेन्सेस. जनरल एक्सपेन्सेस किरकोळ स्वरूपाचा किंवा सामान्य स्वरूपाचा जो काही खर्च असतो त्याला आपण जनरल एक्सपेन्सेस म्हणतो, हा तुमचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येतो. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे ट्रेड एक्सपेन्सेस. याला स्टार करून ठेवा, कारण ट्रेड एक्सपेन्सेस बद्दल आपण नंतर सविस्तर बघणार. ओके. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे लिगल चार्जेस. कोणत्याही कायदेशीर स्वरूपाच्या खर्चाला आपण लिगल चार्जेस म्हणतो, आणि हा लिगल चार्जेस आपला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. त्याच्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे प्रोफेशनल चार्जेस. आपल्या फर्मच्या प्रोफेशनसाठी जो काही चार्जेस येतो त्याला आपण प्रोफेशनल चार्जेस म्हणतो, हा पण आपला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. त्याच्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे बँक चार्जेस. आपला फर्मच्या माध्यमातून जेव्हा आपला मालाची बाहेर निर्यात होती, किंवा आपल्या फर्ममध्ये जो काही व्यवसाय चालतो त्यासाठी आपल्याला बँकिंगकडून बँकेसंग ट्रान्झॅक्शन करावे लागतात. मग बँकेसंग ट्रान्झॅक्शन करत असताना काही ट्रान्झॅक्शनला बँकेकडून चार्जेस लागतो, तर त्या बँक चार्जेसला आपण इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणतो, म्हणून तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येतो. त्याच्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे सॉलिसिटरी फी, म्हणजे थोडक्यात कायदेशीर वकील तज्ञांची फी. आपल्या फर्म मध्ये जेव्हा व्यवसाय चालू असतो तेव्हा जर काही अडीअडचणी आल्या, कुणाशी भांडण झालं, आपल्या मालाच्या आवक जावक बद्दल काही तक्रारी निर्माण झाल्या, तर कोर्टामध्ये जे आपल्याला खर्च येतो, वकिलाला जी काही फी द्यावी लागते त्याला आपण सॉलिसिटरी फी म्हणतो, म्हणून तो आपला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड होतो. त्याच्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे सेकंडरी पॅकिंग चार्जेस. ट्रेडिंग अकाउंटला शिकलो ती प्रायमरी पॅकिंग चार्जेस, आता बघतोय सेकंडरी पॅकिंग चार्जेस. प्रायमरी पॅकिंग चार्जेस म्हणजे उत्पादन तयार झाल्यानंतर आपल्याला लगेच त्याची पॅकिंग करावी लागते, त्याशिवाय तो माल हाताळणं किंवा हँडलिंग करणं प्रॉब्लेमॅटिक होतं, म्हणून पॅकिंग चार्जेस हा उत्पादनाशी प्रत्यक्ष रिलेटेड होता, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला तो लिहिला. पण आता सेकंडरी पॅकिंग चार्जेस हा उत्पादनाशी प्रत्यक्ष रिलेटेड नाहीये, म्हणून आपण हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला रेकॉर्ड करतो. त्याच्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे लॉस ऑन सेल ऑफ असेट. कुठल्याही फर्मच्या असेट मध्ये जर लॉस झाला तर तो लॉस आपला
इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असतो, म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या तो डेबिट साईडला रेकॉर्ड केला जातो. अशा पद्धतीने मित्रांनो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस कोणते आहेत त्यांचे नावं चेक केले. हे नावं तुम्हाला लक्षात ठेवायचे, म्हणून व्यवस्थितरित्या व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. यातले नावं लक्षात ठेवा. एक्झाम्पल सोडवत असताना हेच नावं तुम्हाला पोस्ट करायचे. ट्रायल बॅलन्स मधून पोस्टिंग करत असताना याच्यावरती ध्यान ठेवायचे. तर मग आता डेबिट साईड एंड झाल्यानंतर आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला जाणार. बघा मित्रांनो, आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची आपण क्रेडिट साईड बघतो. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट साईड ही थोडक्यात सगळे इन्कम रेकॉर्ड करण्यासाठी आहे, परंतु इनडायरेक्ट इन्कम रेकॉर्ड करण्यासाठी. सगळ्या शब्दाचा अर्थ काय? सगळे इनडायरेक्ट इन्कम रेकॉर्ड करण्यासाठी. मग उदाहरणार्थ प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला येणारा कंटेंट म्हणजे जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे जर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला फरक असेल ग्रॉस प्रॉफिट, तर तो फरक प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला येतो. तो फरक प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला येतो. इथं ग्रॉस प्रॉफिट आपण त्याला म्हणतो. ओके, त्याच्यानंतर सेकंड कंटेंट आहे तुमचा कमिशन रिसिव्ड. कमिशन रिसिव्ड, डिस्काउंट रिसिव्ड, इंटरेस्ट रिसिव्ड, डिव्हिडंड रिसिव्ड, रेंट रिसिव्ड. म्हणजेच फर्मला कुठल्याही प्रकारचं जर रिसिव्ड असेल तर ते आपण प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला लिहितो, परंतु ते रिसिव्ड हे सेल्स सोडून असलं पाहिजे, कारण सेल्स रिसिव्ड प्रॉफिट ट्रेडिंग अकाउंटला जात होतं. आणि इतर जे रिसिव्ड असतील, मग उदाहरणार्थ रेंट असेल, डिव्हिडंड असेल, इंटरेस्ट असेल, डिस्काउंट असेल, कमिशन असेल, म्हणजेच थोडक्यात इनडायरेक्ट मिळणाऱ्या गोष्टी असेल, तर त्या इनडायरेक्ट मिळणाऱ्या गोष्टी आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला रेकॉर्ड करतो. त्याच पद्धतीने सन्ड्री किंवा मिसलेनियस रिसिप्ट म्हणजेच किरकोळ स्वरूपाचं जर तुम्हाला काही मिळालेलं असेल तर ते सुद्धा तुमचा इनडायरेक्ट इन्कम आहे. त्याच्यानंतर ज्या पद्धतीने आपण डेबिट साईडला चेक केलं होतं लॉस ऑन सेल ऑफ असेट, त्याच पद्धतीने आपण आता क्रेडिट साईडला चेक करतोय प्रॉफिट ऑन सेल ऑफ असेट. म्हणजे जर आपल्या फर्मला एखाद्या असेटमध्ये सेल करत असताना जर प्रॉफिट झाला तर तो आपला इनडायरेक्ट इन्कम असतो आणि म्हणून तो प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला लिहिला जातो. तर अशा पद्धतीने थोडक्यात प्रॉफिट अँड लॉसची क्रेडिट साईड आहे. मग आता ही क्रेडिट साईड झाल्यानंतर, क्रेडिट साईडचे कंटेंट झाल्यानंतर या प्रॉफिट अँड लॉस अकाउंट वरून आपल्याला काय कळणार आहे ते आपण चेक करू. उदाहरणार्थ ज्या पद्धतीने तुम्ही ट्रेडिंग अकाउंट क्लोज केलं त्याच पद्धतीने प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करणार. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करत असताना सुद्धा काय खबरदारी घ्यायची आहे? प्रॉफिट अँड लॉसची क्रेडिट साईड यांची टोटल किती आहे आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडची टोटल किती आहे, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडची टोटल किती आहे हे चेक केलं जाईल. आणि यामधून ज्या साईडची टोटल मोठी असेल त्या साईडची टोटल दोन्हीकडे लिहायची. मग फॉर एक्झाम्पल जर क्रेडिट साईडची टोटल मोठी आली तर ती टोटल दोन्हीकडे लिहिली जाणार आणि त्यातून क्रेडिट साईडच्या टोटल मधून डेबिट साईडची टोटल वजा केली जाणार, कारण क्रेडिट साईड मोठी म्हटल्यानंतर डेबिट साईड छोटी आहे, मग छोटी टोटल वजा केली जाणार आणि डेबिट साईडला जो फरक पडेल त्या फरकाला नेट प्रॉफिट असे नाव येईल. त्या फरकाला काय नाव येईल? नेट प्रॉफिट. आणि जर समजा प्रॉफिट अँड लॉसची डेबिट साईड मोठी आली आणि क्रेडिट साईड जर छोटी आली तर क्रेडिट साईडला फरक पडेल आणि तेव्हा जो क्रेडिट साईडला फरक पडेल त्या फरकाला नेट लॉस नाव दिलं जाईल. मग यावरून एक लक्षात येतं की प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये आपल्याला फायनल स्टेजला एक गोष्ट कळणार असती, नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस. डेबिट मोठी आली, क्रेडिटला फरक पडला तर लॉस, आणि क्रेडिट मोठी आली म्हणजेच इन्कम साईड जर मोठी आली, एक्सपेन्सेसला फरक पडला तर त्याला आपण नेट प्रॉफिट नाव देऊ, कारण इन्कम आपले स्ट्रॉंग आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला नेट प्रॉफिट आणि नेट लॉस हे अकाउंट वरून कळणार. आणि मग हे नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस आपण पुढं कुठं नेणार? 11वीला तुम्ही बघितलंय ट्रेडिंग अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट झाल्यानंतर काय असतं? अकाउंट नसतं, बॅलन्स शीट असतं. मग ते बॅलन्स शीट म्हणजे बॅलन्स शीट काय आहे? बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट नॉट ए अकाउंट. म्हणजेच बॅलन्स शीट हे स्टेटमेंट आहे, अकाउंट नाही. तर या स्टेटमेंटला आपल्याला तो बॅलन्स लिहायचा असतो. परंतु तत्पूर्वी 11वीला तुम्ही नेट प्रॉफिट हा डिस्ट्रीब्यूट करत नव्हते, नेट लॉस डिस्ट्रीब्यूट करत नव्हते, परंतु
आता मात्र आपल्याला पार्टनरशिप फर्मचं फायनल अकाउंट आहे आणि पार्टनरशिप फर्मचं फायनल अकाउंट म्हटल्यानंतर आपण काल मागील लेक्चरमध्ये बघितलंय एकापेक्षा जास्त व्यक्ती असतात. मग एकापेक्षा जर जास्त व्यक्ती असेल तर त्यांना मिळालेला नेट प्रॉफिट किंवा त्यांना मिळालेला नेट लॉस हा त्यांच्या रेशोमध्ये आपल्याला डिस्ट्रीब्यूट प्रॉफिट अँड लॉसलाच करावा लागतो आणि नंतर बॅलन्स शीटला जायचं असतं. मग उदाहरणार्थ जर नेट प्रॉफिट असेल तर तो सुद्धा आपल्याला पार्टनरमध्ये वाटायचा आहे. जे कोणी पार्टनर असेल, फॉर एक्झाम्पल पार्टनर जर आपले ए आणि बी असेल तर तो पार्टनरला आपल्याला ए आणि बी मध्ये वाटायचं आहे दिलेल्या रेशोमध्ये. आणि जर समजा त्यांचा रेशो दिलेला नसेल तर आपण बघितलंय पार्टनरशिप डीड मध्ये जर सांगितलेलं नसेल तर आपल्याला तो इक्वल मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा असतो. मग ज्या पद्धतीने नेट प्रॉफिट तुम्ही पार्टनरला डिस्ट्रीब्यूट करणार आहे त्याच पद्धतीने नेट लॉस जर तुम्हाला आला म्हणजे डेबिट मोठी आली क्रेडिटला फरक पडला तर तो लॉस सुद्धा तुम्हाला पार्टनरमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. ही महत्वाची गोष्ट आहे 12वीच्या फायनल अकाउंट मध्ये. त्यामुळे ध्यानात ठेवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज केल्यानंतर जो फरक येतो मग तो नेट प्रॉफिट असो किंवा नेट लॉस असो तो पार्टनरला डिस्ट्रीब्यूट करायचाच कारण त्याला मार्क आहे आपल्याला. आणि मग तो डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर त्या पार्टनरच्या नावामध्ये म्हणजेच पार्टनरच्या कॅपिटल बॅलन्सेस मध्ये आपण तो पुढं ऍड किंवा लेस करणार असतो. जर आपली फिक्स कॅपिटल मेथड असेल तर आपण करंट अकाउंट बनवलेलं असतं. मग करंट अकाउंट बनवलेला असेल तर तो करंट अकाउंटला जाणार असतो. आणि जर आपली फिक्स कॅपिटल मेथड नसेल म्हणजेच करंट अकाउंटचे बॅलन्सेस ट्रायल बॅलन्स मध्ये नसेल तर मग आपण त्याला काय म्हणतो फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. आणि मग फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड म्हटल्यानंतर आपण इथं आलेला नेट लॉस किंवा नेट प्रॉफिट याचं कॅल्क्युलेशन बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइडला जे कॅपिटल असतं तिथंच करणार. जर नेट प्रॉफिट आला ऍड करणार, नेट लॉस आला तर लेस करणार. म्हणजे त्या पद्धतीने आपण करणार. मग अशा पद्धतीने आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आता बघितलंय. मग प्रॉफिट अँड लॉस बघितल्यानंतर आता आपल्याला जायचंय बॅलन्स शीट कडे. मग आता बॅलन्स शीट काय आहे, बॅलन्स शीटचा फॉर्मॅट आपण एकदा समजून घेऊ. ओके.